प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हाला शुभेच्छा देतो। कसे आहात? सगळं ठीक आहे का? प्रत्येक सकाळी प्रभूची कृपा नवीन असते। जे लोक पहाटे त्याचा शोध घेतात ते त्याला नक्कीच सापडतात। म्हणूनच पहाटे उठताच सर्वप्रथम आपल्याला प्रभूचा शोध घ्यायला हवा आणि त्याची कृपा दररोज प्राप्त करून घ्यायला हवी। प्रत्येक दिवस जगण्यासाठी प्रभूची कृपा आपल्याला नक्कीच आवश्यक आहे। म्हणून दररोज सकाळी वाट पाहत त्याची कृपा मिळवायला हवी। ही जागा कुठे आहे? खूपच सुंदर आहे असं तुम्ही पाहताय का? ही मलेशिया देशातील एक भाग आहे। मलेशिया देशात दोन मलेशिया आहेत, एक पूर्व मलेशिया आणि दुसरं पश्चिम भागात असलेलं मलेशिया। ही पूर्व मलेशिया म्हणून ओळखली जाते आणि इथे दोन राज्य आहेत, साबा आणि सारावाक। हे एक स्वतंत्र बेट आहे। यामध्ये सारावाक नावाचं एक राज्य आहे आणि त्या राज्यात मिरी नावाचं एक शहर आहे। याच ठिकाणाहून मी तुमच्याशी बोलत आहे। मागे एक इमारत दिसते, एखादी सरकारी इमारत असावी, लोक तिला कौन्सिल म्हणतात। अनेक सभा, विशेषतः सरकारी संबंधित सभा इथेच होत असतात म्हणे। इथे खूप सुंदर बाग आहे आणि नैसर्गिकरित्या खूप सुंदर बागही आहे। इथे सकाळच्या वेळेस खूप लोक चालायला येतात। चालत असलेले लोक दिसत आहेत। तुम्ही चालायला जाताय का? सकाळी उठून किमान 40 मिनिट तरी चालायला हवं। चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर पहाटे उठून आधी प्रार्थना करायला हवी आणि दुसरं म्हणजे आपल्या शरीरासाठी किमान 40 मिनिट चाललं तर एक आरोग्यदायी जीवन जगता येईल। ठीक आहे, तुम्ही विचारताय का प्रभू मला कोणतं वचन सांगत आहे? स्तोत्रसंहिता 91 वचन क्रमांक 11 मध्ये, तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल। प्रभू हा आपल्याला संरक्षण देणारा आणि काळजी घेणारा देव आहे। आज आपण फक्त घरातच बसणार नाही, बाहेर जाऊ, ऑफिसला जाऊ, शिकण्यासाठी शाळा किंवा कॉलेजला जाऊ, व्यवसायासाठी जाऊ, मार्केटला जाऊ, आपण बाहेर जाणे रद्द करू शकत नाही। दररोज आपण अनेक प्रवास करतो। काही जण दूरचा प्रवास ट्रेनने, बसने किंवा कारने करतात। आपण विमानानेही अनेक प्रवास करतो, नाही का? किती धोके असतात हे आपण पाहतो। विमान अपघात होतात, ट्रेन अपघात होतात, कार अपघात होतात। इतके सगळे धोके येतात। मग या सगळ्या धोक्यांपासून या जगात सुरक्षितपणे कसं राहायचं? आपण आपल्या सुरक्षिततेबद्दल जितकी काळजी घेतो त्याहून अधिक काळजी आपला देव घेतो। आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तो अनेक गोष्टी करतो। वचनात लिहिलं आहे की तो आपल्या भोवती कुंपण घालून आपली रक्षण करतो। जेव्हा परमेश्वर कुंपण घालून आपली रक्षण करतो, कुंपण दिसत नाही पण सुरक्षा असतं आणि त्या कुंपणाच्या पलीकडे जाऊन कोणी आपल्याला स्पर्श करू शकत नाही। मी सभोवती अग्नीच्या भिंतीसारखा उभा राहून तुझं रक्षण करीन। अग्नीची भिंत, डोळे उघडून पहा, काही अग्नी दिसतो का? आपल्याला तो दिसत नाही, पण जर तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण असाल तर तुमच्या आतून अग्नी प्रकट होत असतो। बाहेरून डोळ्यांना दिसणारा अग्नी आहे, पर तो सैतानाच्या डोळ्यांना दिसतो। जर कोणी जादूटोणा, काळी जादू करून आपल्याला नष्ट करायचं ठरवलं तरी सुद्धा आपल्या भोवती अग्नी जळत असल्याचं सैतान पाहतो आणि तो पळून जातो। आपल्याला ते दिसत नाही, पण परमेश्वर आपलं रक्षण करत असतो। म्हणूनच परमेश्वर आपल्यासाठी देवदूत नेमून ठेवले आहेत। तो देवदूतांना आज्ञा देतो की माझी मुलं प्रवासाला निघत आहे, त्यांचं रक्षण करा असं सांगून त्यांना पाठवतो। आपल्या भोवती त्यांचे छावणी उतरवून ते आपलं रक्षण करत असतात। माझ्या आयुष्यात पहा, सेवा कार्य करत असल्यामुळे अर्धे दिवस प्रवासातच जातात। विमान प्रवास, ट्रेन प्रवास, बस प्रवास, कार प्रवास, अशा अनेक प्रकारचे प्रवास निरंतर करतच असतो। या सगळ्याच्या दरम्यान मी सुरक्षित आहे याचं एकमेव कारण म्हणजे परमेश्वराने मला दिलेलं संरक्षण। तो आपल्या देवदूतांना पाठवून मला सुरक्षित ठेवतो, यावर मी विश्वास ठेवतो। मी प्रवास सुरू करताच लगेच स्तुती करतो, माझ्यासोबत देवदूतांना पाठवल्याबद्दल धन्यवाद प्रभू असं म्हणतो। अशा प्रकारे स्तुती करताना एक विशेष शांतीची अनुभूती येते। आपल्याला कळत नाही, पण देवाची उपस्थिती तो आपल्या सोबत आहे जाणवतं।
आणखी एक गोष्ट म्हणजे देवदूताची उपस्थिती. एखादा आपल्यासोबत आहे हे जाणवू शकतं. प्रभू आपल्या देवदूतांना आज्ञा देतो की त्यांनी आपली रक्षा करावी. जर तुम्ही यावर विश्वास ठेवला तर तुम्ही ती सुरक्षा नक्कीच अनुभवू शकता. माझ्या ओळखीतील एक सेवक भाऊ एकदा सेवेसाठी शहरात गेले होते. पहा, त्यांनी सेवा पूर्ण करून परत येताना संध्याकाळचे 3 वाजले होते. भूक लागली होती म्हणून कुठेतरी जाऊन जेवूया असं पाहिलं तर मुख्य रस्त्यावर एक हॉटेल दिसलं. पण ते एक जुनं हॉटेल होतं. तेव्हा ते हॉटेलमध्ये जाऊन बसले आणि जेवायला सुरुवात केली. जेवत असतानाच अचानक कोणीतरी त्यांच्या हाताला धरून ओढलं आणि तसंच बाहेर फेकून दिलं. म्हणे ते रस्त्यावर येऊन तसंच पडले. उठून पटकन पाहिलं कोण आहे ते. माझा हात पकडून बाहेर फेकलं. मी तर शांतपणे जेवत होतो असं म्हणताच पाहतो तर काय, ते इमारत पूर्णपणे कोसळून पडते. त्यांच्या डोळ्यांसमोर ती इमारत पूर्णपणे कोसळून पडते. ते आश्चर्याने पाहत राहतात. ती एक जुनी इमारत होती असं दिसतं. ती कोसळणार आहे हे त्यांना माहीत नव्हतं. ते तर शांतपणे जेवत होते. पण देवाला मात्र सगळं माहीत होतं. माझा सेवक बसलेला आहे, जेवत आहे आणि त्यालाही माहीत नाही अशी एक मोठी आपत्ती येत आहे. पण परमेश्वराने आपल्या दूताला आज्ञा दिली. देवदूताने त्याचा हात पकडून त्याला ओढून बाहेर काढलं आणि सोडून दिलं. ते म्हणाले, त्या दिवशी मी मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं. पण परमेश्वराने आपला दूत पाठवून मला वाचवलं. असंच काहीसं तुमच्याही आयुष्यात घडलं असेल ना. अनेक प्रसंग आठवून पहा, कळेल. कोणीतरी येऊन ढकलल्यासारखं वाटलं, कोणीतरी येऊन ओढल्यासारखं वाटलं, कोणीतरी येऊन मला वाचवलं. डोळ्यांना ना दिसणारी एक सुरक्षा आहे ती. परमेश्वर आपले दूत पाठवून आपली रक्षा करतो. तुम्ही यावर विश्वास ठेवा. परमेश्वराची स्तुती करा. आजचा संपूर्ण दिवस परमेश्वराचे संरक्षण तुमच्यावर असेल. फक्त आजच नाही, प्रत्येक दिवशी त्याची स्तुती करा आणि प्रार्थना करत राहा. तुम्ही त्या संरक्षणाची अनुभव घेऊ शकता. विश्वासाने म्हणा, प्रभू, मला सुरक्षित ठेवण्यासाठी तू तुझ्या दूतांना आज्ञा दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या सर्व प्रवासांमध्ये माझ्यासोबत राहून मला सुरक्षित ठेवणाऱ्या तुझ्या दूतांसाठी येशू, मी तुझी स्तुती करतो. येशूच्या नावाने आमेन. आमेन.